शिवसेना आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. खरं तर ज्येष्ठ नेते म्हणतात आणि त्यानंतर खरं तर या सभागृहाचं कामकाज हे फार तुम्ही जवळून पाहिलेलं आहे, अनेक वर्षांपासून पाहिलेलं आहे. मुळामध्ये आज सकाळी तुम्ही ज्यावेळेला विधान सभागृहामध्ये दाखल झाला त्यावेळेला जेव्हा तुमच्या प्रश्नांचं उत्तर होतं त्यावेळेला ते मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं होतं, मात्र त्यावेळेला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यांचा कारभार हा दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्यात आलेला. महिन्याभराचं अधिवेशन आहे, मात्र सुरुवातीच्या दिवसामध्ये असं पाहायला मिळालं. असं आहे की अध्यक्ष जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते नवनवीन काहीतरी पायंडे पाडतायत, नवनवीन विषय समोर आणतात आणि त्याला मुलामा देताना काय देतात की पूर्वी असं कधीतरी घडलं होतं. मग पूर्वी जे घडलं होतं ते एकतर तुम्हाला चांगलं होतं असं म्हणावं लागेल, किंवा ते चांगलं नव्हतं तर त्याची तुम्ही आता पुनरावृत्ती करता कामा नये. पूर्वी जर चूक झाली असेल तर तीच चूक तुम्ही जर पुन्हा करत असाल तर पूर्वी वाईट झालं होतं असं कसं तुम्हाला म्हणता येईल. आणि म्हणून एखाद्या वेळेला पूर्वी काय बरं वाईट झालं असेल म्हणून मी पुन्हा वाईट केलं म्हणजे मी बरोबर करतो असं जे काही एकंदरीत मत झालेलं दिसतंय. आणि अध्यक्ष सरकारच्या प्रत्येक गोष्टीला समर्थन करतात, प्रत्येक गोष्ट सरकारची बरोबर आहे असंच ते सांगून विषय रेटून नेतात. त्यातून हा स्वभाव आणि ही प्रवृत्ती बळावते ही अतिशय वैधानिक कामकाजाला मारक आहे. नेमकं कामकाज कसं चालतंय? कारण पाहायला गेलं तर गेल्या अनेक अधिवेशनामध्ये तुम्ही सातत्यानं म्हणत आहेत की आम्ही अधिवेशनाला येतोय, मात्र आम्हाला जसा न्याय मिळायला हवा तसा मिळत नाहीये. मात्र अध्यक्षांची भूमिका काय असली पाहिजे या सगळ्यामध्ये? नाही, असं आहे की शेवटी सभागृहामध्ये सर्वांना समान न्याय देणं आणि त्यातल्या त्यात विरोधी पक्षाच्या लोकांना अधिक संधी देणं ही खरी अध्यक्षांची भूमिका असली पाहिजे. विरोधी पक्षानेताच नाही. परंतु विरोधी पक्ष हा संख्येनं कमी आहे म्हणून त्याची प्रत्येक वेळी टिंगलटवाळी करणं, त्याला तुच्छतेनं लेखणं, ह्या सरकारी पक्षाच्या वर्तनामध्ये अध्यक्षांनी सहभागी सोडा तर ते वर्तन थांबवण्याचं किंवा त्या वर्तनाला विरोध करण्याचं काम खरं अध्यक्षांनी करायला पाहिजे होतं. तसं होताना दिसत नाही. राज्यपालांचं अभिभाषण पार पडलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, मात्र अनेक चुका भाषणामध्ये पाहायला मिळालं. त्याचे मुद्दे तुम्ही सातत्याने अधोरेखित करतात. नेमकं काय चुका आहेत, नेमकं काय घडतं? नाही, असं हे राज्यपालांना भाषण म्हणजे सरकारचं एकंदरीमध्ये भविष्यातलं व्हिजन काय असेल, त्याचबरोबर गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय केलं त्यावेळेला राज्यपालांनी भाषण केलं होते ते हे मुद्दे घेतले पाहिजेत. परंतु सरकारला आता त्याची आवश्यकताच वाटेनीशी झाली आहे. कारण आता ईव्हीएमच्या चोऱ्या करून झाल्या, लोकांच्या मतांची चोरी करून झाली, मतदार यादीमधल्या मतदारांची चोरी करून झाली. आता डायरेक्ट विरोधी पक्षाचा उमेदवारच विकत घ्यायचा. मग ह्या बाकीच्या गोष्टी करायची काय गरज आहे? म्हणून ते राज्यपालांना एखादं भाषण लिहून द्यायचं म्हणून ते देण्यात आलेलं आहे. ते भाषण फार काय गांभीर्यानं लिहिलेलं नाही. तुम्ही आता म्हणाले विरोधी पक्षाचा नेताच विकत घ्यायचा. काय झालं, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 68 उमेदवार बिनविरोध झाले. असा काय या सरकारचा करिश्मा होता? त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारांना विकत घेतलं की आपली जबाबदारी संपली. मराठी भाषा दिन आहे दादूजी, मराठी भाषा दिन आहे. मराठी भाषा दिनानिमित्त कामकाज जर पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये अनेकदा आपण पाहतो की कामकाज आपल्याला मात्र बऱ्याचदा इंग्लिश मध्ये पाहायला मिळतंय. तुम्ही जसं मुद्दा सुद्धा म्हणतो, तर काय सांगाल एकंदरीत या सगळ्या? असं आहे, हे सरकार जे आहे हे सरकार स्वतःच्या विचारांचं, स्वतःच्या बुद्धींचं आणि स्वतः निर्णय घेण्याच्या क्षमतेचं आहे का? एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून तिथे इव्हेंट करायचा, फार मोठ्या पद्धतीचं श्रेय घेण्याकरता म्हणून मोठमोठे कार्यक्रम करायचे, आपलाच उदो आपल्याच लोकांकडनं करून घ्यायचा. आणि दुसऱ्या बाजूला ताबडतोब तिसरी भाषा सक्तीची म्हणून हिंदी भाषा आणायची. याच्यातून मराठी भाषेचं महत्व कमी करणं ही सरकारची कृती आहे. त्यामुळे ते सरकार मराठी अधिक सर्व कानाकोपऱ्यामध्ये सर्वदूर पोचेल याकरता म्हणून सरकारी सगळे दस्तऐवज हे मराठीतून असले पाहिजे. न्यायालयीन कामकाज मराठीतून असलं पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये मराठी शिकवलीच गेली पाहिजे. याकरता जे आग्रही असायला पाहिजे ते काय आग्रही सरकार राहणार नाही. कारण त्यांना कोणीतरी हिंदी हीच भाषा तिसरी करा असं कुठून तरी आदेश आलेला असल्यामुळं ते फार काय मराठीबद्दल योगदान देतील असं वाटत नाही.
तरी देखील मराठी भाषेच्या सर्व लोकांना शुभेच्छा. तर हे होते भास्कर जाधव आणि ज्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. खरं तर विविध मुद्द्यांवरती आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. मात्र मुद्दा होता तो म्हणजे सभागृहामधील कामकाजाचा ज्या वेळेला आपण पाहतोय मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये उपस्थित होतात, मात्र ज्या वेळेला एखादा आमदार असेल, ज्या वेळेला लक्षवेधी असेल, प्रश्नोत्तराचा तास असेल, ज्या वेळेला प्रश्न असतील किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून जेव्हा भाषणासाठी असेल, मुद्दे मांडण्यासाठी जेव्हा उभा असतो, त्यावेळेला संबंधित मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे अत्यंत गरजेचं असतं. मात्र मंत्री म्हणजे आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी खरं तर त्याचं उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचा जर एकंदरीत संपूर्ण कामकाज मुख्यमंत्र्यांचा तो इतर मंत्र्यांकडे सोपवल्यामुळं नाराजी जी आहे ती सभागृहामध्ये भास्कर जाधव यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आता या सगळ्यावरती आपल्याला गदारोळ जो होता सभागृहामध्ये पाहायला मिळाला. मात्र आता महिनाभराच्या अधिवेशनावरती नेमकं कसं कामकाज चालतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.